नमस्कार. देवधर क्लासेस पुणेच एज्युकेशन मार्क या वेबसिरीजमध्ये मी निखिल हिरुळकर आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या मेडिकल एंट्रन्सेस नीट ही एक्झामसुद्धा झालेली आहे. CET एक्झामसुद्धा चालू आहेत किंवा काही जणांच्या झाल्या असतील. पण अनेक जणांचे पेपर हे नक्की चांगले गेलेले असतील. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेतच. असे अनेक आमचे विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांना या परीक्षा तितक्या मनासारख्या गेलेल्या नाही आहेत आणि तुमचा अभ्यास तितका मनासारखा या 2 वर्षामध्ये होऊ शकला नव्हता. तुमच्यासमोर नक्कीच रिपीटर्स बॅचचा हा ऑप्शन आहेच. पण रिपीटर्स बॅच म्हणलं की मुलांच्याच नाही तर पालकांच्या मनात सुद्धा अनेक शंका, कुशंका, समज, गैरसमज हे असतातच. आणि खास याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत देवधर क्लासेस, देवधर्स अकॅडमी ऑफ एक्सिलन्स आणि त्याचबरोबर देवधर्स डिजिटल अकॅडमी या तीनही संस्थांचे संस्थापक आणि संचालक श्रीयुत संदीप देवधर सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. सरांशी आपण बोलणार आहोतच, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या देवधर क्लासेसचे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून हे आणि यासारखे असे अनेक व्हिडिओज, याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत हे येतच राहतील. तर सुरू करूयात आपण सरांशी रिपीटर्स बॅच याविषयी संवाद साधूयात. सर, सगळ्यात पहिला प्रश्न मला जो तुम्हाला विचारायचा आहे तो आपल्या विद्यार्थी मित्रांच्या पालकांतर्फे तुम्हाला विचारायचा आहे की रिपीटर्स बॅच म्हणलं की पालकांच्या मनामध्ये एक अनामिक भीती असते की जर माझ्या मुलांनी रिपीट केलं तर त्याचं वर्ष तर वाया जाणार नाही ना, बरोबर, किंवा तर खरंच रिपीटर्स बॅचचा फायदा होऊ शकतो का. तर तेव्हा रिपीट कोणी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का, याविषयी तुम्ही काय सांगाल? अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा असा प्रश्न निखिल सरांनी विचारलाय. जर ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं असेल, थोडंसं इलॅबोरेटेड देतो सर मी. एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक मुलांना असं वाटत असतं की मी डॉक्टर व्हावं, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं. वर्षभर ते प्रयत्न करतात आणि पेपरावरनं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं असतं, बऱ्यापैकी 70% मुलांना हे कळलेलं असतं की बहुतेक आपली ॲडमिशन होणार नाही, पेपर आपल्याला अपेक्षेपेक्षा थोडा अवघड गेलेला आहे, असं झालेलं असतं. उरलेल्या 30% मुलं हे काही त्यातली कुंपणावर असतात कदाचित, ज्यांना 2-3 राऊंड नंतर लक्षात येतं की ॲडमिशन मिळत नाहीयेत, मग आपण रिपीट करायला पाहिजे. मग अशा सगळ्याच मुलांनी रिपीट करायला पाहिजे का, तर माझं उत्तर अगदी स्पष्टपणे नाही असं आहे. एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर मी हे सांगू शकतो, मी असं तुम्हाला विचार करायला उद्युक्त करतो की शक्यतो ह्या एक्सपिरियन्समधनं आम्हाला काय जाणवलं की 720 मार्क्सची जेव्हा NEETची एक्झाम असते तेव्हा जर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकलला ॲडमिशन मिळवायची असेल, मी प्रायव्हेट मेडिकलबद्दल बोलतच नाही आहे, तर गव्हर्नमेंट मेडिकलला जर तुम्हाला ॲडमिशन मिळवायची असेल तर नॉर्मली आपण एक्सपेक्ट करूया की पूर्ण वर्षभर सिन्सिअरली, अजून एकदा मी रिपिटेशनबद्दल बोलतोय, अजून एकदा पूर्ण वर्षभर अभ्यास करून जर मी पुन्हा पेपर द्यायचं ठरवलं तर माझ्याकडे असलेला एक्सपिरियन्स प्लस डबल अभ्यास याचा मला बेनिफिट मिळून माझे किती मार्क वाढू शकतात, याला एक आपण म्हणूया एक लिमिटेशन आहे, असं म्हणूया की साधारण 200-250 मार्कांपर्यंत वाढ होताना दिसते. सो ज्यांना ऑलरेडी 720 पैकी 50% टोटल स्कोअरच्या आसपास जर मार्क असतील, 300-350च्या आसपास, अशा मुलांसाठी मला असं वाटतं हे चांगल्यापैकी लॉन्चिंग पॅड आहे की ज्याच्यावरून ते पुढच्या वर्षीच्या NEETसाठी प्रयत्न करू शकतात. पण 300-350 पेक्षा सुद्धा कमी मार्क असतील आणि ते जर असं स्वप्न बघत असतील की मला डायरेक्ट स्कोअर 600च्या पुढे जाईल, तर इट्स लिटिल बिट डिफिकल्ट, अनलेस अँड अंटिल रिझनिंग काहीतरी खूप आजार होता, काही प्रॉब्लेम झाला होता घरामध्ये अतिशय, जो त्याच्यामुळे अभ्यास होऊ शकला नाही शेवटचे 4-5 महिने आणि म्हणून मार्क कमी आले असतील तर गोष्ट वेगळी. पण अदरवाईज नॉर्मल अभ्यास करून जर मार्क 300पेक्षा कमी पडत असतील तर शक्यतो रिपिटेशन टाळावं, हे माझा प्राथमिक सल्ला राहील. पण ज्यांना रिपिटेशन करायचे त्यांच्या मनामधले प्रश्न, जसं सर म्हणले तसं, बाबा पूर्ण फी पुन्हा भरायची, तुला जेव्हा कॉलेज आणि हे सगळं चालू होतं तेव्हा तुझ्याच्यानी जमलं नाही, आता रिपीट केल्यावर तुला हे सगळं जमेल का, माझे पैसे वाया जातील, तुझं वर्ष वाया जाईल, हे पालकांच्या मनात अगदी साहजिक येणारे प्रश्न आहेत. सो मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी नेहमी हे सांगत आलो, एकमेकांशी जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा मी त्यांना म्हणतो की पाहिजे तर घरी जाऊन पुन्हा एकदा चर्चा करा. आणि काय चर्चेमध्ये तुमचा विषय असला पाहिजे की पालकांना हे माहिती असतं की माझ्या पाल्याची एका जागी बसून अभ्यास करण्याची कॅपॅसिटी किती आहे. सो हा एक पहिला क्रायटेरिया पालकांनी बघायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपला जो पाल्य आहे
त्याला खरोखर तेवढं मेडिकलला जायची जिद्द आहे का केवळ आपण मुलांना फोर्स करतोय, आपण त्याला पुश करतोय की नाही नाही तू मेडिकल चांगलं करशील, तू करशील असं म्हणून आपण त्याला पुश करत आणलं आहे का? आणि आत्ताही तो म्हणतोय काही कसंही चालेल, मला रिपीट केलं तरी चालेल की आम्ही दुसरीकडे जिथं कुठे मिळते ॲडमिशन, डेंटिस्ट्रीला मिळते किंवा आयुर्वेदिकला मिळते, मी तिथंही जाईन, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणण्याची त्याची हे आहे प्रवृत्ती आहे का? तो म्हणतोय की नाही बाबा काय वाटेल ते करा, मला रिपीट करायला द्या, एक चान्स द्या, पण मला मेडिकलला आणि बीजे मेडिकललाच ॲडमिशन मिळवायचे. ही जिद्द, हे काय म्हणू आपण, हे जे त्याच्या पाठीमागे एक जो फोर्स असतो ना, तो फोर्स त्याच्यामध्ये आहे का नाही, हे एक त्या पालकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी हे बोलून घेतलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे असं मला खूप वाटतं. याचं कारण कसं असतं माहिती का, की समजा कधी एखादी डेथ झाली घरामध्ये ना, तर पहिला काही काळ त्याला आपण स्मशान वैराग्य असा शब्द वापरतो, की घरामध्ये वातावरण एकदम सुतकी होतं आणि दुसरं काही सुचत नाही, पण नंतर सगळं नॉर्मलला येतं की नाही हो, सगळ्याच गोष्टी नॉर्मल व्यवस्थित चालू राहतात. जर पहिला काही काळ आपल्या पाल्याला असं वाटत असेल की नाही 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 मला रिपीट करायचंच आहे, पण नंतर जर पुढच्या 8-15 दिवसांनी 1 महिन्यानी जर मागच्या वर्षी जसा अभ्यास झाला म्हणजे कमी अभ्यास झाला तेच जर पुन्हा होणार असेल तर मात्र रिपिटेशन करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. आपले जी काय कष्टाचे पैसे आहेत, कारण सध्या पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स आहेत हे मलाही मान्य आहे, मग ते पैसे पुन्हा खर्च करताना आपला पाल्य तेवढा कष्टाळू आहे ना, तेवढा जिद्दी आहे ना, हे 2 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. त्याबरोबरीने अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला नेहमी मुलांबरोबर शेअर करावा असं वाटतं, की जेव्हा तुम्ही रेग्युलर कोर्समध्ये NETचं कोचिंग घेत असता ना, तेव्हा दिवसभर कॉलेज असतं, क्लास असतो, ठराविक दिवशी पेपर्स असतात, ठराविक लेक्चरचा पॅटर्न असतो, ठराविक वेळात अभ्यास करायचा असतो. जेव्हा तुम्ही रिपीट करता विद्यार्थी मित्र हो, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, आई वडिलांना आपण पुन्हा फी भरायला लावतो, हे रिपिटेशनचं एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं, हे एक ॲडिशनल फॅक्टर आहे. आणि नंबर 2, एकदा का तुम्ही क्लासची रिपीट बॅच संपवली की बाकीचा दिवस हा पूर्णपणे व्हॅक्यूम असतो. सो ते तुम्हाला स्वतःला ठरवून प्लॅनिंग करून की उरलेल्या दिवसात मी हा अभ्यास कसा कसा नेणार आहे. ऑफकोर्स तुम्हाला हे अभ्यासाला लावणं हे क्लासचं पण तेवढंच महत्त्वाचं काम आहे की जे आम्ही वर्षानुवर्ष इथं करतोय. त्याप्रमाणे वेल प्लॅन पेपर्स असतील, त्याप्रमाणे तुम्हाला रोजच्या प्रमाणे लेक्चर्स असतील, चॅप्टर वाईज टेस्ट असतील, या सगळ्याचा एक परिपाक असतो की त्या विद्यार्थ्याला रोजच्या रोज स्वतःला काहीतरी करावंसं वाटलं पाहिजे. तेव्हा हा रिपिटेशनचा जो भाग आहे तो आणि रेग्युलर NET आपण जे कोचिंग घेत असतो त्याच्यामधला हा सायकोलॉजिकल फॅक्टर आणि दिवसभर आपण काय करायचं हे स्वतः ठरवायचं असतं. ह्या 2 गोष्टी ज्यांना जमू शकतील त्यांनी रिपीट करायला हरकत नाही असं मला वाटतं. क्या बात आहे. म्हणजे देवधर सरांनी तुम्हाला सगळ्यांना की रिपीट कोणी करावं, म्हणजे मी करायला पाहिजे का याची सुद्धा तुम्हाला जाणीव करून दिलेली, आणि त्याचबरोबर तुम्हाला एक जबाबदारीची जाणीव सुद्धा झाली पाहिजे याचं सुद्धा तुम्हाला सरांनी अगदी योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं या सगळ्यांचाच तुम्हाला खूप फायदा होईल. सर, मला रिपीटर्स जे आता रिपीटर्स बॅचला ॲडमिशन घेतील त्यांच्याविषयी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी अनेक वर्ष आपण या क्षेत्रामध्ये ऑब्झर्व करतोय की साधारण जे रिपीट करतात त्यांचा 12वीचा आत्ता जर बोर्डाचा अभ्यास झालेला असतो, त्यांनी भरपूर 12वीच्या चॅप्टर्सवर MCQ सॉल्व्ह केलेले असतात, पण 11वीचा त्यांचा बऱ्यापैकी पार्ट हा त्यांनी 10वी ते 12वी, 10वी आणि 12वी 2 महत्त्वाच्या वर्षांमधलं एक सँडविच इयर म्हणून 11वीला निग्लेक्ट केलेलं असतं किंवा त्यांना आठवतही नसतं. सो 11वीची रिव्हिजन आणि त्याचबरोबर ओव्हरऑल 11वी प्लस 12वी यांचा अभ्यास या रिपीटर्सच्या मुलांनी कसा केला पाहिजे? आपण मी हे जे सांगतो आहे हे आता आपण जे इथं करवून घेतो रिपीटर बॅचमध्ये त्याचा थोडक्यात पॅटर्न आपल्या कानावर घालतो, म्हणजे अशा पद्धतीने केल्यावर तुमच्या जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. होतं काय की रिपीटर्समध्ये ना जो 12वीचा सिलेबस त्यातल्या त्यात जो फ्रेश असतो त्यांचा झालेला, ज्याच्या ते टचमध्ये असतात त्याचाच अभ्यास करण्याची प्रवृत्ती असते, विच इज नॉट रॉंग. होतं काय, दे आर लॅगिंग बिहाइंड इन 11th स्टँडर्ड प्रिपरेशन. म्हणून आपण काय करतो की आपल्या क्लासरूम लेक्चर्समध्ये जर आपण 12वीचा एक चॅप्टर शिकवत असू तर त्याच्या बरोबरीने दुसरा कोणीतरी शिक्षक तेव्हा साईड बाय साईड 11वीचा अगदी बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री पासून सगळं स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा मी हे केमिस्ट्री आपला सब्जेक्ट आहे म्हणून त्याविषयी बोलतोय, पण ओव्हरऑल बायो असो फिजिक्स असो
कुठलाही 11वीचा चॅप्टर आम्ही मोकळा किंवा फ्री सोडत नाही की हा तुम्ही घरी करा. हे असं कुठेही क्लासमध्ये होऊ शकत नाही, चालणार नाही. कारण 11वीचं प्रिपरेशन हे साईड बाय साईड, रादर आय शुड से इट गोज हँड इन हँड विथ 12th स्टँडर्ड. आणि त्याच्यामुळे जसा तो चॅप्टर वर्गात होईल त्याच्यावरती लगेच चॅप्टर वाईज टेस्ट असणं अपेक्षित आहे. महिन्याभरात जो काही सिलेबस तुमचा झाला असेल त्या सगळ्या सिलेबसवरती ही टोटल 12वी+11वीची NET पॅटर्नची 720 मार्काची टेस्ट. म्हणजे समजा ह्या महिन्यात तुम्हाला 3 सब्जेक्टमध्ये मिळून एक असं इमॅजिन करा की प्रत्येक सब्जेक्टचे माझे 4-4 चॅप्टर शिकवून झाले, तर 4-12 चॅप्टरवर परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. पुढच्या महिन्यात अजून समजा 3-3, 4-4 चॅप्टर ॲड झाले तर मग पुन्हा 12+12 असं तुमचं वाढत जाणार आहे. आणि स्टेप बाय स्टेप टाईम मॅनेजमेंट, स्टेप बाय स्टेप 11th स्टँडर्ड प्रिपरेशन फॉलोड बाय 12th स्टँडर्ड प्रिपरेशन, त्याची रिव्हिजन. अलॉंग विथ दॅट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या विद्यार्थ्यांना फक्त नुसता टचअप करत जाणं वरती एवढ्याच आपण इथं काम करत नाही, तर आपल्या देवधर क्लासमधले जे काही हुशार विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण खास पोटेन्शियल बॅच वेगळी काढलेली असते आणि त्या बॅचमध्ये आपण अजून 2nd लेवलचे किंवा 3rd लेवलचे डबल ट्विस्ट, ट्रिपल ट्विस्ट असलेले क्वेश्चन्स आपण त्यांना देतो. एक पेपर म्हणून आपण त्यांना सोडवायला लावतो आणि वर्गात त्याचं पुन्हा वेगळं डिस्कशन घेतो. सो ह्या रिपीटर्स मुलांना तो एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज मिळणार आहे की त्यांना ह्या पेपर पॅटर्न किंवा ह्या टीचिंग पॅटर्नमध्ये जसं आपण 11वी+12वी त्यांचं साईड बाय साईड करून घेणार आहोत, त्याबरोबरीने फ्रेशर्स बरोबर त्यांना पोटेन्शियल बॅचचे पण पेपर्स आणि ॲडिशनल लेक्चर्स मिळणार आहेत. हा रिपीटर बॅचमधला ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे की जिथं नॉर्मल जे NET पॅटर्नचे पेपर असतात त्याच्यामध्ये काय असतं, असं इमॅजिन करा की एक 5 ते 7 क्वेश्चन्स जे असतात ते टेस्टिंग लेवल असतात. मग पोटेन्शियल बॅचमधले जे सगळे क्वेश्चन आम्ही चॅप्टर वाईज देणार आहोत तुम्हाला ते सगळेच टेस्टिंग लेवलचे असणार आहेत. नॉट ओन्ली दॅट, समजा 2 तास वेळ असेल त्या पेपरला तर आम्ही मुद्दामून तुम्हाला 1.25 तासात तो पेपर सोडवायला लावू. सो टाइम मॅनेजमेंट, अवघड प्रश्नांची प्रॅक्टिस साईड बाय साईड चालू राहील आणि रेग्युलर रिपीटर बॅचमध्ये NET लेवलचे 11वी+12वीचे चॅप्टर्स तुमच्याकडनं तेवढ्याच प्लॅनिंगनी तयार करून घेतले जातील. फेब्रुवारी एंडपर्यंत किंवा मार्चपर्यंत आपण ही बॅच संपवायचा प्रयत्न करू आणि मग एप्रिलपासून पुन्हा क्रॅश कोर्समध्ये नव्याने सगळा सिलेबस दुसऱ्यांदा या बॅचमध्ये रिवाईज होईल. म्हणजे ॲक्च्युअली जेव्हा आपण रिपीटर बॅच असं म्हणतो तेव्हा आम्ही 2दा सिलेबस रिपीट करून घेणार आहोत तुमच्याकडनं. हा ह्यातला मेन आपण म्हणू की स्टार पॉइंट आहे. आणि मला असं वाटतं की सरांनी टेस्टविषयी सुद्धा एवढं सांगितलं की जेव्हा 11वी-12वीचा सायमल्टेनियसली तुमचे कॉलेजचे लेक्चर्स, क्लासचे लेक्चर्स सुरू असतात त्यावेळेस तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही, त्यामुळे परीक्षांना तितक्या सिरियसली घेतलं जात नाही. पण रिपीटर्स बॅचमध्ये ज्या एवढ्या मॉक टेस्ट सरांनी सांगितल्या, एवढ्या प्रकारच्या मॉक टेस्ट आणि सगळ्या सब्जेक्टचा तुमचा 3ही सब्जेक्टचा हा बॅलन्स्ड स्टडी हा या रिपीटर्स बॅचमधून नक्कीच होणार आहे. मला असं वाटतं की 15 ऑक्टोबरला आपली देवधर क्लासेसची खास मेडिकल च्या विद्यार्थ्यांसाठी रिपीटर्स बॅच ही सुरू होते. त्याविषयी तुम्हाला सर डिटेलमध्ये सांगतीलच, पण मला असं वाटतं की लवकरात लवकर तुम्ही या 15 तारखेला आपली जी रिपीटर्स बॅच सुरू होते त्यासाठी तुमचा जो स्क्रीनवर आता जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही कॉल करून या बॅचची नक्कीच तुम्ही चौकशी करा. या बॅचविषयी मी अजून एक महत्त्वाचं असं सांगेन सर की सिन्स पॅन्डेमिकमुळे आपण ऑनलाईन कोचिंग जे करतो आहोत त्याचा ॲडव्हान्टेज काय की एखाद्या विद्यार्थ्याला पर्टिक्युलर एखाद्या चॅप्टरसाठी जर हेल्प हवी असेल की हा चॅप्टर मला 12वीतलाच समजलेला नाही, एस्पेशली फिजिक्स सारख्या सब्जेक्टमध्ये हे होऊ शकतं, मग आपण आपल्या विद्यार्थ्यांना रिपीटर्सना जर असा एखाद दुसऱ्या चॅप्टरला काही हेल्प लागणार असेल तर त्या चॅप्टरचं रेकॉर्डेड लेक्चर देऊन तो चॅप्टर रेग्युलर 12थची कन्सेप्ट पण करवून घेण्यासाठी हेल्प देऊ शकतो. हे एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे, एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, या बॅचची फी पण पालकांच्या खिशाला परवडेल अशा स्वरूपात आपण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि देवधर क्लासच्या मुलांना जे रिपीट करू इच्छितात त्यांना ह्याच्यात खास सवलत आपण ठेवलेली आहे. सो हे 3 पॉईंट्स मुद्दामून मी सांगू इच्छितो. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशी भीती असते की मी ॲडमिशन घेतली तर माझे पैसे अडकून पडतील आणि मग नंतर ॲडमिशन मिळाली की ते पैसे वाया जातील. सो त्याचीही काळजी देवधर क्लासने घेतलेली आहे. अतिशय नॉमिनल बुकिंग अमाऊंटमध्ये तुम्ही 15 ऑक्टोबरला ॲडमिशन घ्यायची आहे. बॅच चालू होईल 15 ऑक्टोबरला आणि नोव्हेंबर एंडपर्यंत 1.5 महिन्यामध्ये साधारण, कारण रिझल्ट जो आहे तो साधारण 12 ऑक्टोबरच्या आसपास लागणार आहे तुमचा, त्यामुळे 15 ऑक्टोबर ते नोव्हेंबर एंड या 1.5 महिन्यामध्ये 2 ते 3 राऊंड त्यांचे व्हायला हरकत नाहीत.
ह्या राऊंडमध्ये जेव्हा तुम्हाला अंदाज येईल की नाही बाबा आपल्याला ॲडमिशन मिळते, तर तुमची फक्त ती बुकिंग अमाऊंटच आपण असं म्हणूया की स्टेकला लागणार आहे. आणि जर तुमच्या लक्षात आलं की नाही आपली ॲडमिशन होत नाही आहे, तर नोव्हेंबर एंडला आफ्टर 1.5 मंथ तुम्हाला दुसरी इन्स्टॉलमेंट पे करायची आहे. सो आपण त्याही गोष्टीची काळजी तुमची घेतलेली आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. मला असं वाटतं की देवधर सरांनी इतका म्हणजे अगदी मुलांच्या अकॅडमिक पॉसिबिलिटीजपासून ते आईवडिलांच्या फायनान्शियल पॉसिबिलिटीजपर्यंत सगळा विचार करून ही रिपीटर्स बॅच सुरू करत आहेत देवधर सर. त्यामुळे सर मी एक ह्या मुलांना महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही मेडिकल करत होतो, ते मेडिकलसाठी ट्राय करत होतो, तेव्हा आमच्या वेळेला 12वीच्या मार्कांवरती एक्झाम होती. आणि मला आठवतंय की माझी ॲडमिशन 1 का 2% तेव्हा गेली मेडिकलला, मला नाही मिळू शकली, ही फॅक्ट आहे. पण आज तुम्ही नशीबवान आहात, तुमचे पालक तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुम्हाला रिपीटर्स होऊन पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा देऊन अजून एक चान्स डेस्टिनी देत आहे. ग्रॅब इट अँड टेक हेल्प as much as help you want from देवधर क्लासेस. We are always there for you. Thank you. नमस्कार. 15 ऑक्टोबरला देवधर क्लासेसची खास मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी जी आपली रिपीटर्स बॅच सुरू होते, त्या रिपीटर्स बॅचविषयी तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही 888-888-4150 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा www.devdharclasses.in या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तेव्हा लवकर कॉल करा आणि आपली ॲडमिशन कन्फर्म करा.